नमस्कार मित्रांनो. तर आज मी जाणार आहे पंजाबराव पाटील वराडी ढाबा. तर कारण आज माझ्या आईचा वाढदिवस आहे, त्यासोबतच माझी कीर्ती दिदी तिचा देखील आज वाढदिवस होता. म्हणून आम्ही ठरवलं होतं की तिथे जाऊन आम्ही जेवण करणार आणि केक कटिंग वगैरे करणार. त्यासाठी आम्ही तिथे जाण्यासाठी निघालो. तर आम्हाला केक वगैरे घ्यायचा होता, म्हणून आम्ही तिथेच एक केकवाला शॉप आहे तिथे गेलो. तिथून आम्ही पायनॅपल फ्लेवरचा केक वगैरे घेतला, त्याच्यावर नाव वगैरे लिहिलं आणि नंतर आम्ही पंजाबराव पाटील वराडी ढाबा येथे पोहोचलो. तिथे गेल्यावर आम्ही 7 जणांनी खूप मस्त प्रकारची आमची एंट्री वगैरे घेतली. आणि नंतर आम्हाला तिथे गेल्यावर 2 ऑप्शन होते. एक तर आम्ही एसीत बसून जेवण वगैरे करू शकतो किंवा वर जाऊन मोकळ्या हवेचा आनंद देखील आपण घेऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता की त्यांनी खूप छान प्रकारे इथे अरेंजमेंट देखील केलेली होती. म्हणून सगळ्यात पहिले आम्ही केक कटिंग करण्याचं ठरवलं. म्हणून केक वगैरे आम्ही बॉक्सच्या बाहेर काढला आणि म्युझिकची जबाबदारी माझ्याकडे होती. म्हणून आम्ही आई आणि कीर्तिदिदींनी खूप मस्त प्रकारे केक वगैरे कट केला आणि सोबतच व्हिडिओ देखील काढला, कारण व्हिडिओ काढणं हे खूप महत्त्वाचं असते. म्हणून आम्ही फोटो पण काढला आणि असं आम्ही 7 जणांचा फोटो होता. त्यासोबतच पंजाबराव पाटीलचे ओनर त्यांनी देखील आमच्यासोबत एक फोटो काढला. ते आमच्या ओळखीचेच होते. नंतर आम्ही जेवण करण्यासाठी बसलो. तर सगळ्यात पहिले आम्ही मसाला पापड ऑर्डर केला आणि मसाला पापड आम्ही जोपर्यंत खात होतो तोपर्यंतच आम्ही मेन्यू कार्ड बघितलं आणि मेन्यू कार्डमध्ये आम्ही तंदुरी आणि आपलं भाकर, व्हेज अंगारा आणि अंडा करी आम्ही ऑर्डर केली. तर अवघ्या 15 मिनटात तिथे अंडा करी आलेली होती आणि व्हेज अंगारा, भाकर आणि तंदुरी पण आलेली होती. आम्ही खूप छान प्रकारे जेवण वगैरे केलं आणि तिथे दोघंजण नाचत होते, कारण मी गाणं लावलं होतं. म्युझिकची जबाबदारी माझ्याकडे होती. नंतर जेवण वगैरे झाल्यावर आम्ही हात वगैरे धुवून घेतला आणि नंतर आईस्क्रीम वगैरे खाल्ली. आईस्क्रीम रजवाडा आईस्क्रीम होती, मटका कुल्फी आणि सोबतच बिल वगैरे देखील आलं होतं. आणि बिल आम्ही पे वगैरे केलं आणि नंतर खालीच तिथे पान ठेला आहे, तिथेच बाबांनी पान वगैरे आमच्यासाठी घेतलं होतं. आम्ही सर्वांनी पान वगैरे खाल्लं आणि घरी येण्यासाठी निघालो. तर असा होता हा माझा मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे.